आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार हे निश्चित झालंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमधला पराभवानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार हे आता निश्चित झालंय। तर सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीला। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। काय या क्षणी महत्त्वाचे अपडेट्स आपल्याकडे आहेत? श्वेता, काहीच वेळामध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांच्यासोबत पक्षातील इतर महत्त्वाचे नेते सुद्धा खरं तर या उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। तशा पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता। त्याच्यानंतर आता राज्यसभेवरती त्यांची वर्णी लागत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघितलं तर नुकताच झालेला नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकूण शपथविधी आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की खरं तर प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद दिलं जाईल अशी एक चर्चा रंगत होती, मात्र तसं काही घडलं नाही आणि याच जागी आता सुनेत्रा पवार यांना संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की तशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झाल्याचं कळतं आहे। आणि एकूणच आपण पाहत आहोत की राज्यसभेवरती सुनेत्रा पवार यांना संधी दिल्यानंतर त्यांचं जे बारामतीमध्ये स्वच्छतेचं काम आहे, जे त्यांचं पर्यावरणाचं काम आहे, त्या अनुषंगाने बारामतीमध्ये आणि एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये तशा स्वरूपाचं काम वाढवता येईल अशा पद्धतीची माहिती देखील पक्षाकडून आपल्याला मिळत आहे। आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या उमेदवारीचा फायदा खरं तर पक्षाला मिळणार आहे आणि एकूणच राज्यभरामध्ये तशा पद्धतीने संघटन वाढवण्याचं काम आहे, त्या दृष्टीने देखील पक्षाला फायदा मिळेल आणि त्याच्यामुळे सुनेत्रा पवार यांची ही वर्णी जी आहे ती महत्त्वाची मानली जात आहे। पुढच्या काहीच वेळामध्ये सुनेत्रा पवार जे आहे ते विधान भवनामध्ये या ठिकाणी दाखल होतील आणि त्याच्यानंतर त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।